आषाढी एकादशी व पंढरीची वारी महासोहळा भक्तीचा. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, बाळ गोपाळ एकत्र आले विसरून भेद संसारी. महाराष्ट्राच्या मातीला संतांचा मोठा वारसा लाभला आहे आणि या वारशाचा सर्वात मोठा कळस म्हणजे पंढरीची वारी. दरवर्षी आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक मराठी मनाला एकच ओढ लागते, ती म्हणजे पंढरपूरची आणि विठेवर उभा असलेला त्या सावळ्या विठ्ठलाची. आज आपण याच वारीचा भूतो न भविष्यती असा प्रवास, तिची परंपरा आणि आषाढी एकादशीचे महत्त्व अगदी जवळून अनुभवणार आहोत. वारी म्हणजे काय आणि वारीचा इतिहास. मित्रांनो, वारी म्हणजे केवळ पायी चालणे नाही, वारी म्हणजे आपल्या आंतरिक ईश्वराचा शोध. वारी या शब्दाचा अर्थ आहे फेरी किंवा नियमित जाणे. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या पंढरीला जाण्याची ही जी परंपरा आहे तिलाच आपण वारी म्हणतो. या वारीला 800 वर्षांपेक्षा जास्त जुना इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत चोखामेळा इत्यादी सर्व संतांची या वारीची धुरा सांभाळली. देहूतून निघणारी जगद्गुरू तुकोबारायांची पालखी आणि आळंदीतून निघणारी ज्ञानोबा माऊलींची पालखी या दोन मुख्य पालख्यांशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे कूच करतात. राजे महाराजे आले आणि गेले, सत्ता बदलल्या, पण विठ्ठलाच्या दारात जाणाऱ्या या गरिबांच्या पाऊलखुणा कधीच पुसले गेले नाही. वारीचे प्रस्थान आणि शिस्त. वारीची शिस्त हा संपूर्ण जगासाठी व्यवस्थापनाचा अभ्यासाचा विषय आहे. लाखो लोक एकत्र चालतात, पण कुठेही गोंधळ नाही, कुठेही भांडण नाही. दिंडीची व्यवस्था. प्रत्येक वारी ही वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये विभागलेली असते. प्रत्येक दिंडीला एक नंबर असतो, त्यानुसारच ती चालते. पोशाख. पुरुषांसाठी पांढरा शुभ्र कुर्ता, धोती, डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशीची माळ, हातात भगवी पताका आणि कपाळावर बुक्का. तसंच स्त्रियांच्या डोक्यांवर तुळशीचे वृंदावन आणि हा वेश पाहिला की मन एकदम प्रसन्न होते. अहंकाराचा त्याग. वारीमध्ये कोणी श्रीमंत नसतो आणि कोणीही गरीबी नसतो. तिथे डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, लुळा, पांगळा सगळे एकत्र चालतात, एकमेकांच्या पाया पडतात, कारण प्रत्येकामध्ये त्यांना विठ्ठल दिसतो. म्हणूनच वारीत प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रीला माऊली म्हणून हाक मारली जाते. रिंगण सोहळा. वारीचा प्राण. आता आपण वारीच्या त्या क्षणाबद्दल बोलणार आहोत, जे क्षण पाहण्यासाठी लाखो डोळे आसुसलेले असतात. तो म्हणजे रिंगण सोहळा. चंदापुरी, वेळापूर किंवा वाखरी येथील रिंगण सोहळे जगप्रसिद्ध आहेत. मोठ्या मैदानात हजारो वारकरी गोलाकार उभे राहतात. मध्यभागी माऊलींची पालखी असते आणि मग सोडला जातो तो माऊलींचा अश्व. असं मानलं जातं की या अश्वावर स्वतः माऊली स्वार असतात. जेव्हा स्वार धावतो तेव्हा त्याच्या टापांची माती कपाळाला लावण्यासाठी वारकरी गर्दी करतात. त्यानंतर सुरू होतो खेळ. फुगड्या, झिम्मा, वारकऱ्यांच्या उड्या. 20-25 दिवस चालून थकलेले पाय या रिंगणात आल्यावर हवेत उड्या मारू लागतात. ही ताकद कुठून येते? ही ताकद विठ्ठल भक्तीची आहे, नाही? आषाढी एकादशी आणि पंढरपूर. शेवटी तो क्षण, सुवर्ण क्षण उजळतो. आषाढी एकादशी सर्व पालख्या वाखरीहून पुढे एकत्र येतात आणि पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तीचा साखर उसळतो. चंद्रभागेच्या तीरी उभा तो विटेवर, करकटेवरी ठेवून या वाटप आहे भक्तांचे. वारकरी चंद्रभागेत पवित्र स्नान करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल चा गजर करत मंदिराकडे निघतात. आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली जाते. लाखो भाविक तासनतास, अगदी 24-24 तास रांगेत उभे राहून फक्त एका सेकंदाच्या चरणस्पर्शासाठी किंवा मुखदर्शनासाठी वाट पाहत असतात.
विठ्ठलाचे ते सावळे रूप पाहिले की वारकऱ्यांचा संपूर्ण थकवा एका क्षणात नाहीसा होतो. आजच्या आधुनिक जगात जिथे माणूस माणसापासून दूर चालला आहे, तिथे वारी आपल्याला एकत्र आणते. वारी आपल्याला समाजात कसे राहावे, पर्यावरण कसे जपावे आणि संकटाशी कसे लढावे हे शिकवते. आषाढी एकादशी हा केवळ एक उपवास करण्याचा दिवस नाही, तर तो आपल्या मनातील वाईट विचारांचा उपवास करून चांगल्या विचारांची पेरणी करण्याचा दिवस आहे. चला तर मग आज आपणही या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलचरणी प्रार्थना करूया की जगातील सर्व दुःख दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे आणि सर्वांना सुखासमाधानाचे दिवस येऊ दे. तुम्हा सर्वांना विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.